पाहू शकता हे आपल्याला आणि मी तुम्हाला सजवून पण दाखवले, छान असं पॅक केलंय। हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर मी आज तुम्हाला एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आले। आपण नेहमी पाहतो की उलन पासून काय काय बनवता येतं, तर उलन पासून आहे ना दिवे तयार करता येतात, हे तर तुम्हाला माहितच आहे। पण म्हटलं चला तुम्हाला तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही त्याच्यापासून उलन पासून काय काय बनवू शकता। आणि आता दिवाळी येत आहे तर दिवाळीला दिवे तर पाहिजेच, तर उलन पासून आणि मॅट पासून म्हणजे रेक्झिन वरती उलन चिटकून दिवे तर तयार करू शकतो, हे तर तुम्हाला माहितच आहे। पण त्या रेक्झिन वरतीच उलन चिटकून किंवा कॅनव्हास वरती उलन चिटकून आणि त्याच्यामध्ये दिव्याचं डेकोरेशन, तर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। तसं तुम्हाला थंबनेल मध्ये दिसलंच आहे आणि मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मध्ये पण आता व्यवस्थित बनवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला ते बरोबर समजेल की ते मी बनवलं कसं आहे। तर चला मी तुम्हाला थोडंसं दाखवते आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला सांगते की कसं बनवलंय। तर हे माझ्या हातामध्ये आहे, तर अशी मी बनवले आहे। तर तुम्ही पाहू शकता हे आपल्याला असे जमिनीवर ठेवायचे आहेत आणि मी तुम्हाला सजवून पण दाखवलेत कसे आहेत ते। तर तुम्ही पाहू शकता हे बिलकुल म्हणजे याच्यातून पडू शकत नाही, हे एकदम फिट झाले। तर हे एक आहे ना कॅन्डल ठेवण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी ना एक असं होल्डर आहे, ते आतमध्ये छान असं पॅक केलंय आणि मेणबत्ती पण छोटी ठेवू शकता। रात्रीच्या ज्या कॅन्डल्स असतात ना, कॅन्डल्स छोट्या छोट्या वाल्या असतात, त्याच्यामध्ये सुगंध म्हणजे वास असतो, किंवा आपण घरी दिवेचं म्हणजे मेणबत्ती वितळून वगैरे सुद्धा आपण असे छोटे छोटे बनवू शकतो याच्यामध्ये ठेवण्यासाठी। तो पण व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन येईन आणि ते तुम्हाला बनवून दाखवेन। तर आता सध्या तुम्ही पहा, हे असे बनवलेत, खूप सुंदर आहे। हे एक बनवलंय आणि मी याच्यामध्ये ना ठेवलं पण होतं, तर हे खराब वगैरे अजिबात होत नाही। तुम्ही पहा, पाहिजे त्या कलर मध्ये आपण हे बनवू शकतो। तर चला आता पाहूया हे कसं बनवलंय। तर आपल्याला इथे उलनचा यूज करून आपल्याला दिवे बनवायचे आहेत ना, तर मी इथे सगळ्यात आधी मार्केटमधून आहे ना हे घेऊन आले, कारण की मला माहित होतं की आता दिवाळीला दिवे बनवायचे आहेत। तर मी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तुम्हाला दाखवणारच आहे। पण इथे पाहू शकता असं होल्डर आहे हे, आणि खूप छान आहे, हलका आहे, कॅनव्हासवरती अगदी इझिली चिकटणारं आहे। तर हे असे 12 घेऊन आले मी। तर हे 12 मला 50 रुपयामध्ये मिळाले, खूप स्वस्त मिळाले। म्हणजे तसं पाहायला गेलं तर हे खूप महाग असतात, पण होलसेलमध्ये जे आमच्या इथे मोठे दुकान आहे ना, तिथल्या मोठ्या दुकानामधून मी घेऊन आले आणि खूप छान आहे आणि वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये आकारामध्ये पण हे भेटतात। तर इथे मी असं घेऊन आले आणि इझिली चिकटल्या जाते कॅनव्हासवरती, तर खूप छान पण दिसतं। तर आता हे बनवायला तुम्हाला दाखवते मी, तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा। आणि याची डिझाईन पण खूप छान आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं। तुम्ही असंही ठेवू शकता डेकोरेशनसाठी, असं काही नाही कॅनव्हासवरती चिटकून उलनमध्ये वगैरे, तर वेगळ्या प्रकारे पण तुम्ही डेकोरेट करू शकता। तर इथे ना मी कॅनव्हासवरती म्हणजे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि हे तर असं ठेवून आहे ना मस्त असा गोल करून घेतला। तुम्ही माप करण्यासाठी काही पण घेऊ शकता, राऊंडरने सुद्धा तुम्ही गोल करू शकता हवं तसा। तर तुम्ही पाहू शकता असे इथे मी 5 घेतलेत। खरं तर तुम्ही 6 करू शकता, तुम्हाला पाहिजे तेवढे करू शकता, पण मी इथे 5 तुम्हाला बनवून दाखवते। तर इथे असे कलर्स घेतलेत, अजून पण काही कलर यूज केलेत मी, पण तुम्हाला इथे दाखवते। असे कलर्स घेतले आणि हे एक घेतलं आणि त्याला मस्त असा सगळा गरम असा ग्लू लावून घेतला। गार ग्लू लावायचा नाही, ते व्यवस्थित चिकटल्या जात नाही। आणि इथे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आणि लगेचच्या लगेच चिटकून घ्यायचे। परत तुम्ही म्हणता की निघलं आणि चिकटलंच नाही, तर असं होतं ते। आणि सेंटरला आता तुम्ही म्हणता सेंटर कसं बनवलं, सेंटरचं कसं माप घेतलं तुम्ही, तर मी हे असं चौकोन आहे ना इकडनं आणि तिकडनं दोन्ही साईडने मस्त असं फोल्ड करून घेतला आणि मध्येच असा मस्त सेंटर मिळतो। तुम्ही तसं करू शकता, मी तसंच करून केलं आहे। आणि सगळ्यात आधी चौकोन करून घेतले आणि नंतरच मग मी कटिंग त्याच्यावरती ते झाकण ठेवून नंतर आखून वगैरे असं केलं। तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं सुचल ना तसा गोल काढू शकता, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही। तुम्ही भांडं यूज करा, राऊंडर यूज करा, तुम्हाला जी टेक्निक सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही गोल काढून घ्यायचा आहे। आणि तुम्ही याच्यामध्ये रंगोली म्हणजे उलन तुम्हाला पाहिजे तशी भरू शकता। मी तर इथं सगळ्यात आधी दिवा सेट करून घेतला, म्हणजे ते होल्डर, आणि त्याच्यानंतर एक ग्रीन कलरची बॉर्डर, जसं आपण नेहमी रंगोली तयार करतो तसं एक लाईननीच म्हणजे मेजरमेंटनीच असं हे करत गेले, भरत गेले। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जी ती लाईन दिसती ना, तर तुम्ही ती लाईन आधी फॉलो करू शकता, म्हणजेच आपली बॉर्डर तुम्ही आधी करू शकता, किंवा आतल्या साईडनी पण तुम्ही भरू शकता। तुम्हाला जसं इझी वाटेल तसं करायचं आहे इथे। असं नाही की मी आता गोल गोल करत चालले, तर तुम्ही पण तसंच करायचं। तुम्हाला जसं सोपं वाटतं तसं भरायचं, एकदम सोपं आहे। तुम्ही पहा आणि तुम्ही सुद्धा करू शकता।
काहीच अवघड नाहीये आणि दिसायला तर एवढं सुंदर दिसतंय की काय सांगू. चला, तर अशीच लाईन आपल्याला फॉलो करायची आहे. आणि कलरचं म्हणताल तर तुम्हाला पाहिजे ते कलर भरायचे. इथे मी काय केलंय, सगळ्यात आधी ग्रीन कलर भरला आणि नंतर रेड कलर भरला आणि नंतर त्याच्यात बॉर्डर ग्रीन कलरची जी लास्टची बॉर्डर आहे आणि जी फर्स्टची बॉर्डर आहे ती तुम्ही दोन एक सेम करू शकता. जसं की लास्टची ग्रीन आहे आणि मध्ये पण ग्रीन आहे असं करू शकता, किंवा तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या कलरमध्ये बॉर्डर करू शकता. नेहमीप्रमाणे मी इथे ग्रीनच कलर यूज केला आहे, कारण की दिसतानीच खूप आकर्षक दिसतं. ब्लॅक कलरची बॉर्डर पण तुम्ही पाहिजे तर करू शकता. तसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की मला ब्लॅक कलर एवढा असा रांगोळीमध्ये म्हणजे दारामध्ये ते ब्लॅक काढायला मला तरी योग्य वाटत नाही, त्याच्यामुळे मी रांगोळीमध्ये पण ते यूज करत नाही आणि इथे उलनमध्ये पण ब्लॅक जास्त यूज करत नाही. तसा ब्लॅक कलर मला खूप आवडतो, पण रांगोळीमध्ये दारामध्ये मला शुभ असतं आणि त्यात ते ब्लॅक मला बरोबर वाटत नाही. बाकी तुम्हाला जर आवडत असेल आणि तुम्हाला जर करायची इच्छा असेल तर तुम्ही ब्लॅक कलरची बॉर्डर सुद्धा यूज करू शकता, म्हणजे उलन तुम्ही तिथे यूज करू शकता, तेही तुम्हाला आवडत असेल तर. आणि मध्ये असं तुम्ही सगळे कलर पण यूज करू शकता किंवा एका कलरचाच पूर्ण दिवा तयार करू शकता. असं कलरचं काही हे नाहीये, तुम्हाला आवडेल ते, मनाला जसा वाटेल तसा कलर आपल्याला म्हणजे उलन इथे भरायची आहे. आणि अशा प्रकारे मी हे तयार केलंय. वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये करणार आहे, पुढे तुम्हाला दाखवते. एक तुम्हाला बनवून दाखवलाय. आणि अशा प्रकारे आधी कट करायचं नाहीये, आपलं रेडी झाल्याच्या नंतर व्यवस्थित कट करायचं. आधी कट केलं तर जमिनीला सगळा ग्लू चिटकला जातो त्याच्यासाठी. ठीक आहे, इथे असं सगळं मी बनवून घेतले आहेत, पुढे तुम्हाला दाखवते. आणि तुम्हाला इथे एक बनवून दाखवलाय, पूर्ण सगळे बनवून दाखवले नाही, तुम्हाला एकामध्येच समजलं असेल कसं बनवायचे. तर हे असं छान असं बनवलंय, तुम्ही बनवू शकता, वेगळ्या वेगळ्या डिझाईनमध्ये बनवू शकता. असं गोलच बनवायला पाहिजे असं काही नाही. आणि मी अजूनही बनवून दाखवणार आहे पुढे. तर पाहू शकता माझ्याकडे असे पाण्याचे दिवे होते, त्यातला एक दिवा तर गेलाय जवळपास. मागच्या वर्षीचे दिवे आहेत, ह्या वर्षी मी अजून घेतले नाही. तर हे अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला ऑप्शन आहे. आणि राहिला प्रश्न, तुम्ही म्हणता की गरम झाल्यावर निघन, तर तसं त्यासाठी एक कॅन्डल पण मध्ये मी ठेवून दाखवले आहे. आणि माझ्या घराचं दाराचं डेकोरेशन पण तुम्ही पहा, असं केलं आहे, खूप छान दिसतंय. माझी ऑलमोस्ट तयारी झालीच आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, मध्ये सुद्धा तुम्हाला वाटेल की पगळलं तर काय होईल, गरम झालं तर उलन खराब होईल किंवा निघून येईल, त्यासाठी मी एक मध्ये सेंटरला माझ्या मिस्टरांनी मला आयडिया दिली, एक छोटीशी मेणबत्ती पण मी ठेवून दाखवली आहे की ती वितळल्याच्या नंतर तिथे पडती, पण वरती जे गरम असतं आणि खाली जे पडलंय ते लगेच थंड होऊन जातं. त्याच्यामुळे तुमचं मॅट जे आपण यूज केलं आहे, रेक्झिन म्हणा कॅनव्हास म्हणा, ते खराब होणार नाही, होल्डर पण खराब होणार नाही. आणि जे वितळलेलं जे आहे ना ते तुम्ही चमच्याने आरामात काढू शकता. तर अशा प्रकारे डेकोरेशन केलं मी. तुम्ही तुमच्या घरामध्ये जर सीडी असेल, म्हणजे आपलं जिना असेल आतल्या हॉलमध्ये, तिथे पण खूप छान प्रकारे हे डेकोरेशन करू शकता. टीव्हीच्या समोर म्हणा, तुम्हाला पाहिजे तिथं हवं तसं एका कोपऱ्यामध्ये कुंडी वगैरे ठेवली, त्याच्यामध्ये जर छान असं प्लांट असेल, झाड असेल, त्याच्या कडीने सुद्धा डेकोरेशन करू शकता. आणि खूप आयडियाज आहे, तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही हे सेट करू शकता. तर व्हिडिओला भरभरून प्रेम द्या आणि नवीन व्हिडिओ येणार आहे त्यासाठी मी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा, कारण की मी खूप छान छान असं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आणि मेहनत पण करत आहे. आणि तुम्ही शिका आणि तुम्ही बनवा, कारण की दिवाळी आली आहे आणि आपल्या घरात डेकोरेशनसाठी खूप काही गरजेचं असतं आणि खूप काही लागतं. तर हा तुमच्यासाठी बेस्ट असा पर्याय आहे, तुम्ही करू शकता. तर तुम्हाला मी बोलल्याचं सेंटर कसं काढायचं तर इथे पाहू शकता, मी दाखवते. आधी विसरले मी दाखवायचं. तर असं फोल्ड करून याचं सेंटर मी काढलं होतं. तर चला भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आधीचे व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटू.